नमस्कार मित्रांनो, मराठी बुकवाणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण या चॅनलवर प्रत्येक वेळी विविध पुस्तकांचा रिव्ह्यू घेत असतो. आज सुद्धा आपण एक पुस्तक घेऊन आलो आहे. त्या पुस्तकाचा रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा किंवा सबस्क्राईब करायला सांगा. तर आज मी हे तुमच्यासाठी एक पुस्तक घेऊन आलो आहे. ते खरंच खूप विशेष आहे. तसं बघितलं तर रामायणावर किंवा रामायणातील पात्रांवर आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असते. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, दशरथ आणि ऐकूनच तो पिरियड 14 वर्षाचा वनवास, सीता, राम, रावण या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. म्हणून या पुस्तकात मी जे तुमच्या समोर घेऊन आलो आहे ते म्हणजे राम. हे पुस्तक पहिला भाग आहे. याच्यानंतर दुसरा भाग सुद्धा येईल. हे पुस्तक राम आणि विश्वामित्र यांचा जंगलातील प्रवास तिथून सुरू होतो. शूर्पणखाचं जेव्हा नाक कापलं जातं तिथपर्यंतचा या पुस्तकाचा एंड आहे. त्यानंतर दुसऱ्या पुस्तकात नवीन पार्ट सुरू होईल. म्हणून हे पहिलं पुस्तक आज आपण रिव्ह्यू करणार आहोत. तर पुस्तकाबद्दल बोलूया. पुस्तक खूप छान आहे, उत्तम आहे, बाइंडिंग खूप छान आहे, पेजेसची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि पुस्तक इतक्या ओघम शब्दामध्ये, इतक्या सुटसुटीत सहज शब्दामध्ये लिहिलेलं आहे की ते कोणालाही समजेल. म्हणून पुस्तक वाचताना वयोगटाची मर्यादा नाही, शिक्षणाची सुद्धा मर्यादा नाही. फक्त एकच त्याला कंडिशन आहे, तुम्हाला वाचता येणं आवश्यक आहे. तर ज्याला वाचता येईल त्याने हे पुस्तक वाचावं असं मी म्हणेल. इतकं सुंदर हे पुस्तक आहे आणि पुस्तक वाचताना तुम्हाला कधी कधी बिटवीन द लाईन सुद्धा विचार करावा लागेल. सोबत पुस्तकाची सुरुवात खूप छान पद्धतीने केलेली आहे. आपण जेव्हा पुस्तक वाचायला घेतो तेव्हा आपल्याला ते एका जागेवर खिळून ठेवतं. कुठेही आपल्याला बोर्डम वाटत नाही, कुठेही पुस्तक आपल्याला कंटाळ वाटत नाही. त्यातही तुम्हाला धर्म, संस्कृती, कर्मकांड, मूर्तीपूजा, समाज व्यवस्था आणि अध्यात्म या सगळ्या गोष्टीचं जर आवड असेल ना तर तुमच्यासाठी हे पुस्तक उत्तमच राहील असं मी म्हणेल. तर या पुस्तकाबद्दल आतमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करू. आतमध्ये नेमकं काय दिलेलं आहे आता आपण ते बघू आणि थोडक्यात या पुस्तकाचा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू. त्याआधी आपण थोडंसं जाणून घेऊया लेखकांबद्दल. राजेंद्र खेर यांचा जन्म 3 जानेवारी 1961 झाला. त्यांचं शिक्षण BCom मध्ये झालं आणि सुरुवातीच्या काही दिवस त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलं. प्रकाश मेहरा प्रोडक्शन्स, सिनेमा व्हिजन इत्यादी. मायबोली वाहिनीवर दिग्दर्शन म्हणून 2 कार्यक्रम त्यांनी केले आणि ऐकून जवळपास 70 भागांचं त्यांनी दिग्दर्शन सुद्धा केलं. त्यानंतर ते क्रिकेटकडे सुद्धा सुरुवातीच्या काळात वळले होते, पण नंतर त्यांनी साहित्याकडे त्यांची विशेष गोडी त्यांना जाणवले आणि साहित्याकडे त्यांनी विशेष कामगिरी केली. तर ज्येष्ठ साहित्यिक श्री भाद खेर यांचे राजेंद्र खेर चिरंजीव. त्यांची आजपर्यंत सुमारे 10 पुस्तके प्रकाशित झाली असून अलीकडच्या काळातील यशस्वी आणि लोकप्रिय साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. अमेरिकेतल्या इंग्रजी प्रकाशन संस्थेने त्यांची गीतांबरी ही कादंबरी इंग्रजीत प्रकाशित करून एका मराठी साहित्यिकाला त्यांनी जागतिक स्तरावर नेले आहे. 10 वर्ष चित्रपट क्षेत्रात विविध पातळ्यांवर केलेला कामाचा अनुभव आणि श्री भाद खेर यांची 20 वर्षापासूनचे लेखनातील मार्गदर्शन यातून राजेंद्र खेरांनी स्वतःची स्वतंत्र चित्रदर्शी लेखन शैली निर्माण केली. चार्ली चॅप्लिनच्या जीवनावरील हसरे दुःख या श्री भाद खेर लिखित कादंबरीच्या प्राथमिक लेखनापासून साहित्यिक कारकिर्दीला 1989 सालापासून प्रारंभ झाला. प्रत्येक पुस्तकावर प्रचंड परिश्रम घेऊन प्रसंगी ते पुन्हा पुन्हा लिहून सिद्ध करण्याची त्यांची पद्धत त्यांच्या साहित्य कृती अभिजात साहित्य प्रकारात गणले जातात. त्यातील राजेंद्र खेरांचे काही ग्रंथसंपदा, त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो. त्यातलं दिग्विजय, त्यानंतर देह झाला चंदनाचा, त्यानंतर गीतांबरी, त्यानंतर सॉन्ग ऑफ साल्वेशन, त्यानंतर धनंजय, देवांच्या राज्यात आणि दैनंदिन भगवद्गीता आणि त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं गीताशास्त्र, ज्याचा रिव्ह्यू मी ऑलरेडी दिलेला आहे. तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर ऐकूनच अशी साहित्यकृती या लेखकाची आपल्याला दिसून येते. आता आपण जाऊया पुस्तकाच्या विश्वात. तर प्रस्तुत पुस्तक हे राजेंद्र खेर लिखित हेडविंग मीडिया हाऊसने प्रकाशित केलेले आहे. पुस्तकाची पृष्ठसंख्या जवळपास 400 आहे आणि पुस्तकात वापरलेला जो फंट आहे तो सुद्धा खूप ठळक आणि सुव्यवस्थित सुटसुटीत असा आहे. म्हणून वाचकाला आपण कंटिन्यू वाचू शकतो. कुठलंही बोर्डम याच्यामध्ये आपल्याला जाणवणार नाही. आता घरात पोहोचलेलं रामायण है ना,
टीव्हीच्या माध्यमातून म्हणा किंवा आपले नातेवाईक म्हणा किंवा आपला आजूबाजूचा समाज यांच्या माध्यमातून आपल्याला रामायण काय आहे या सगळ्यांची माहिती आपल्याला ऑलरेडी मिळाली आहे. मग या पुस्तकात असं नवीन विशेषते काय आहे म्हणून जेणेकरून हे मी पुस्तक वाचायला पाहिजेत, तर मी असं म्हणेल की हे पुस्तक वाचायला तुमच्याकडे बरीच कारणे आहेत. त्यापैकी काही एक ठळक आणि महत्त्वाचं मला असं सांगता येईल, याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवून हे पुस्तक निर्माण केलेलं आहे. म्हणजे एखादी घटना आहे त्याच्यामागे काय लॉजिक असू शकते तर हे पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. ठीक आहे, म्हणून हे पुस्तक मला तरी वाटतं ना विशेष असं वाटलं, जे की रामायणावर ऑथेंटिक अशी माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते. जसं की देव म्हणजे नेमके कोण होते, हे असुर कोण होते, राक्षस कोण होते, देव आणि परमेश्वर, ईश्वर आणि परमेश्वर यांच्यातला काय नेमका डिफरन्स आहे, त्यानंतर पाताळ लोक म्हणजे काय, स्वर्ग म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टींचा याच्यामध्ये उलगडा आलेला आहे. सोबतच राक्षस म्हणजे मोठी शिंग असणाराच राक्षस काय, द्रूप असणारा तो राक्षस असू शकतो का, त्या काळी असलेले समूह, त्या समूहाबद्दल सुद्धा ते समूह नेमकं म्हणजे काय होते, वानर समूह म्हणा किंवा प्राणी आणि पक्ष्यांचे समूह तिथे होते, मग खरंच ते वास्तविकता तसे होते का, अशा अनेक गोष्टींचा संदर्भ किंवा अशा अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून होतो. ठीक आहे, आता पुस्तकामध्ये जेव्हा आपण पुस्तक उघडतो अगदी पहिल्या पेजलाच सुरुवातीला एक नकाशा आहे. त्या नकाशाच्या माध्यमातून भौगोलिक परिस्थिती म्हणजे सध्याची नावं आणि त्या काळी असलेली नावं हे या नकाशात आपल्याला दिसून येते आणि तिथूनच हे पुस्तक वाचण्यासाठीची जी उत्सुकता आहे ती वाढायला लागते. त्यानंतर नेक्स्ट पेजवर आपल्याला एक अनुक्रमिका दिसते, त्याच्यामध्ये जवळपास 24 प्रकरणाची अनुक्रमिका तिथे दिलेली आहे. पण मला ते एक छान भावली ती गोष्ट, ते म्हणजे त्याला प्रकरण असं नाव न देता संविधा 1, संविधा 2, संविधा 3 अशा पद्धतीचे नावं दिले. आणि ऑब्व्हियसली रामाचं कार्य हे यज्ञीय कार्य होतं आणि यज्ञीय कार्यात हे संविधाच अर्पण केलं जाते, तशा पद्धतीने संविधा 1, संविधा असे नावं दिले, त्यामुळे ते विशेष भावलं. आणि पुस्तकात आपण जेव्हा पुस्तक पुढे पुढे वाचायला जातो, कादंबरी पुढे पुढे वाचतो, तेव्हा त्या कादंबरीत विविध असे पात्र आलेले आहेत. तर त्या पात्राची लिंक कंटिन्यू राहावी किंवा एखादं मध्येच वाचताना एखादं पात्र आलं तर ते पात्र आपण पहिल्या पानावर परत येऊन तिथे वाचू शकतो. त्या पात्राची थोडक्यात एका लाईन मध्ये लेखकाने माहिती दिली. इन केस तुम्ही पुढे जाऊन एखादं पात्र विसरलं की हा नेमकं कोण आहे तर तुम्ही पहिल्या पानावर येऊन ते वाचू शकता. अशा पद्धतीने लेखकांनी आपल्या वाचकांची सुद्धा काळजी आपल्याला घेताना दिसून येते. ठीक आहे, कादंबरी वाचताना रामायणाचा इतिहास, रामकालीन कौटुंबिक, सामाजिक, त्यानंतर भावनिक, वैचारिक, भौतिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती त्यावेळेस काय होती याची सगळ्यांची तोंड ओळख आपल्याला याच्यामध्ये या कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येते. आणि खरंच तुम्हाला सांगतो, कादंबरी वाचताना आपला जो रामाबद्दलचा जो आदरभाव आहे तो अजूनच वाढायला लागतो. इतकं ते ओघम, इतकं सहज लेखकाने गोष्टी मांडलेल्या आहेत. जेव्हा रामाला 14 वर्षाचा वनवास झाला तेव्हा अयोध्येतून दंडकारण्यात जाताना रामाला मधात रस्त्यावर अनेक ऋषींची भेट झाली, अनेक समूहांची भेट झाली. त्या समूहांना सांस्कृतिक कार्य करत करत राम पुढे जाताना आपल्याला दिसतो. अनेक ऋषीमुनींचे आशीर्वाद राम आपल्याला घेताना दिसतो. सोबतच ते ऋषी त्याला विद्या देतात, ज्ञान देतात आणि स्वतःजवळ असलेलं जे काही त्यांनी तपचर्या करून मिळवलेलं असतं ते सगळं रामाला देऊन देतात. म्हणजे राम इतका प्रभावी म्हणून तो आपलासा वाटायला लागतो, रामावर आपलं प्रेम वाढायला लागतं. आणि अशा पद्धतीने हा फक्त रामायणाचाच इतिहास नाही तर त्या काळी असलेल्या भौगोलिक परिस्थिती, त्या काळी असलेल्या ऍक्च्युअल सिच्युएशन कशा होत्या किंवा फॅन्टसी रामायणाबद्दल ऐकून बघतो ती थोडीशी साईडला पडून लॉजिकल शास्त्रीय दृष्टिकोनातून राम जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा त्या काळची ऋषीमुनी नेमकं काय करत होते, ऋषीमुनींचं कार्य काय होतं, हे सगळं जर समजायचं असेल ना तर हे पुस्तक तुमच्यासाठी उत्तम असेल. तर नक्की हे पुस्तक वाचा, एकदा नजरे घालून काढा. या पुस्तकाला माझं रेटिंग असेल 4/5, त्यामुळे खूप छान पुस्तक आहे. तर तुम्ही एकदा हे नक्कीच वाचलं पाहिजे. आजचा रिव्ह्यू तुम्हाला हा कसा वाटला तर नक्की मला कळवा, कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला आणि तुमच्या एखाद्या पुस्तक प्रेमीला हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.